कायद्याचं ज्ञान सर्वांसाठी, विविध कायद्यांची माहिती आणि उपयोगिता तुमच्यासाठी. कायद्याची गोष्ट सोपी करून सांगतो आम्ही तुमच्याच शब्दात. ज्ञान कायद्याचं. कायदा कायदा आखिर कायदा, अरे कायदा कायदा आखिर कायदा. श्रोते हो, नमस्कार. ज्ञान कायद्याचं या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नियम, कायदे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचे महत्त्वाचे भाग बनलेले आहेत. आजपासून पुढील काही भागांमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, ज्याला BNSS असंही म्हटलं जातं, त्या कायद्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. या कायद्याविषयी सविस्तर माहिती देण्याकरता आम्ही निमंत्रित केलं आहे कायद्याच्या प्राध्यापिका आणि अधिवक्ता स्मिता कांबळे मॅडम यांना. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार सर. भारतीय न्याय संहिता BNS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS आणि भारतीय साक्ष अधिनियम BSA हे 3 नवीन कायदे देशात लागू झाले. मॅडम, सर्वात प्रथम मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की जुना कायदा फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच CRPC याचा भारत देशामध्ये नेमका काय रोल होता आणि हा कायदा कशा करता होता? सर, सुरुवातीला आपण मुळात कायद्याचे जे 2 प्रकार आहेत त्याबाबतची माहिती घेऊ आणि मग पुढे जाऊ. बरं. कायद्यामध्ये जनरली 2 प्रकार येतात. एक असतो सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि दुसरा येतो तो म्हणजे प्रोसिजरल लॉ. आता जो सबस्टॅन्टिव्ह लॉ असतो तो खरं तर हक्क, अधिकार किंवा अपराधांचं जे वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसतं ते कायदे म्हणजे आपण सबस्टॅन्टिव्ह लॉज म्हणून ओळखतो. आणि या सबस्टॅन्टिव्ह लॉजना जिवंतपणा त्यांना देण्यासाठी म्हणा, म्हणजेच थोडक्यात त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्यांना एन्फोर्स करण्यासाठी जी प्रक्रिया अंमलात आणावी लागते किंवा अवलंबावी लागते, त्याच्यासाठी आपल्याला प्रोसिजरल लॉची माहिती असणं किंवा ते प्रोसिजरल लॉ असणं गरजेचं असतं. तर आपण जेव्हा या कायद्याविषयी बोलणार आहोत CRPC जुना, तत्पूर्वी आपल्याला IPCचा पण उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण ब्रिटिश काळामधला जो सर्वात पहिला सबस्टॅन्टिव्ह लॉ आपण म्हणून निर्माण झाला तो म्हणजेच IPC, आणि त्यानंतर मग एव्हिडन्स आणि CRPC असे प्रोसिजरल लॉ आपल्याला मिळाले. आता ब्रिटिश काळामध्ये हे जे कोडिफाईड लॉ आले त्यापूर्वीची सिच्युएशन काय होती? आपल्या सर्वांना हे माहीत आहे की भारत हा विविध धार्मिक लोकांनी समाविष्ट असलेला असा देश आहे. त्यामुळे प्रत्येक धर्मामधली जी लोकं होती ती पूर्वी आपापल्या पर्सनल लॉजनुसार त्यांच्यामध्ये ज्या नमूद केलेल्या तरतुदी असायच्या त्यांचं पालन करायचे. ब्रिटिश काळामध्ये मुळात जो मुद्दा यायचा तो म्हणजे असा की हे जे प्रत्येक धर्मांचे लॉज होते किंवा कायदे होते त्याच्यामध्ये विसंगती होती, कोणत्याही प्रकारचं कोडिफिकेशन नव्हतं, आणि जेव्हा ॲक्च्युअल इम्प्लिमेंट करण्याची वेळ यायची तेव्हा ती टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस होती. आणि त्याचबरोबर आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व होतं. त्यावेळेला ब्रिटिशांना त्यांच्या काळामधली जी काही ब्रिटिश लीगल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एक युनिफॉर्मिटीची आवश्यकता असल्यामुळे लॉर्ड मॅकॉले, आपल्याला नाव सगळ्यांना माहीत असेल, की ज्यांनी या IPCचं कोडिफिकेशन केलं आणि जे वेगवेगळ्या कायद्यांचं वर्गीकरण करून एकाच छताखाली त्याला IPCच्या नावाने आपल्याला उपलब्ध करून दिलं. त्यामुळे हा पहिला सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणून ओळखला जातो जो की ब्रिटिश काळामध्ये निर्माण झाला. IPC म्हणताय? IPC. बरोबर. हा जो IPC सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे त्याच्यामधले जे वेगवेगळे ऑफेन्सेस आहेत त्यांची अंमलबजावणी कशी व्हावी यासाठी एका प्रोसिजरल लॉची गरज होती. प्रक्रियेबद्दल तुम्ही म्हणताय? बरोबर. तर तो इम्प्लिमेंट करण्यासाठी जी आवश्यक असलेली जी प्रक्रिया आहे ती कोणत्या तरी कायद्याने संकलित करण्याची गरज असल्यामुळे आपल्याला CRPC नावाच्या, म्हणजेच आपण ज्या कायद्याबाबत आता बोलतोय जो खरं तर रिपील झालाय, म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता, त्याची निर्मिती झाली. पण ती निर्मिती होताना सुद्धा ब्रिटिशांची थॉट प्रोसेस थोडी वेगळी होती. ती म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे की इंग्रजांचं राज्य असल्यामुळे भारतीयांचा त्यांना असलेला विरोध तो कुठेतरी शमवणं, आपल्या अधिकारांचं वर्चस्व अबाधित राहावं अशा उद्देशाने हा प्रोसिजरल लॉ, ज्याला आपण CRPC म्हणून ओळखलं जात होतो, IPC या सबस्टॅन्टिव्ह लॉला अंमलबजावणी देण्याकरिता म्हणून ब्रिटिश काळामध्ये हा CRPCचा कायदा निर्माण करण्यात आला. म्हणजे जे नियम निर्माण केले होते, जुना कायदा जो IPC आहे त्याची अंमलबजावणी एका प्रक्रियेच्या माध्यमातून होण्याकरता हा CRPC म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता हा कायदा आला, असंच म्हणता येईल ना? बरोबर. बरं. आता मॅडम, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अर्थात BNSS हा कायदा आहे
हा कायदा कधी अस्तित्वात आला आणि मुख्य म्हणजे हा नवीन कायदा निर्माण करण्याची गरजच का निर्माण झाली? भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 हा कायदा इतर 2 कायद्यांसह दिनांक 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला दिसतो. हा कायदा निर्माण करण्याची गरज का भासली? तर आपण नेहमी एक वाक्य ऐकतो, ते म्हणजे लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज. म्हणजे कायदा हे एक समाज परिवर्तनाचं साधन म्हणून आपण बघत असतो. त्यामुळे कायद्याला समाज परिवर्तनाला पूरक अशा स्वरूपामध्ये राहणं हे गरजेचं असतं. जर का बदलानुसार कायदा देखील बदलला नाही तर मग तो कायदा खरं तर निरुपयोगी ठरत असतो. आणि आपण जर का हे जुने तिन्ही कायदे, म्हणजे आज आपण ज्या कायद्याबद्दल बोलतोय तो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 19व्या शतकामधल्या या कायद्यांची निर्मिती आहे. आणि 19व्या शतकामध्ये असलेली ही निर्मिती त्या काळामध्ये प्रचलित असलेली जी काही परिस्थिती होती, जसं आपण म्हणतो की गुन्ह्याचं स्वरूप असेल, गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता असेल, किंवा गुन्हे कोणत्या गोष्टींबाबत घडतायत किंवा या बाबी असतील, हे बघत असताना त्या काळची परिस्थिती कायदे निर्मित्यांनी लक्षात घेतली होती आणि म्हणून त्यांची निर्मिती झालेली होती. परंतु आपण आता जेव्हा 20व्या शतकामध्ये या गोष्टी बोलतोय त्यावेळी निश्चितच आत्ताचे गुन्हे, गुन्ह्यांचं स्वरूप, गुन्हेगारी करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता, गुन्हा कोणत्या कोणत्या बाबींमध्ये घडतोय या गोष्टी देखील बदललेल्या दिसतात, कारण आपण आधुनिकतेमध्ये आता जगत आहोत. त्यामुळे बदललेल्या या काळानुसार, म्हणजेच आपण आधुनिकतेनुसार पूर्वीचे जे काही कायदे होते तर ते पूरक नव्हते. बदललेल्या परिस्थितीला पूरक असा हा कायदा, म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता निर्माण करण्याची गरज भासली असावी असं मला वाटतं. बरं, आता मॅडम, प्रत्येक कायदा निर्माण करण्यापाठीमागे एक उद्दिष्ट असतं. तसंच हा नवीन जो कायदा आहे, BNSS ज्याला आपण म्हणतो, हा कायदा निर्माण करण्यापाठीमागे नेमकं काय उद्दिष्ट होतं? सर, मला असं वाटतं या कायद्याचं उद्दिष्ट त्याच्या नावातच दडलेलं आहे. कारण आपण म्हणतोय की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, म्हणजे मी म्हणेन की हा थोडा सिटिझन सेंट्रिक अप्रोच असलेला कायदा आहे. कारण नागरिकांची सुरक्षितता हा या कायद्याचा मुख्य बेस आहे असं मी म्हणेन. पण मग मुद्दा राहतो की नागरिकांची सुरक्षितता कशी साधली जाऊ शकते. मग यासाठी म्हणून त्यांच्या हक्कांचं संवर्धन करणं ही गरज आहे. मग त्या गरजेला पूर्ण करण्यासाठी म्हणून आपल्याला नवीन कायद्यानुसार, जसं की आपण क्रिमिनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस याबाबत बोलतो त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा ट्रायल असेल तर त्यांना काही टाईमलाईन दिलेली दिसते. जसं की आपण म्हणतो स्पीडी डिस्पोजल व्हावं मॅटर्सचं, जस्टिस वेळेत मिळावा लोकांना. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसेल तरतुदी आपण जेव्हा हळूहळू बघत जाऊ तेव्हा. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या माध्यमामधून या कायद्याने एक ट्रान्सपरन्सी निर्माण करून देण्याच्या अनुषंगाने उद्देश ठेवलेला दिसतोय. त्याचप्रमाणे इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत बोलत असताना जो कोणी नागरिक असेल किंवा आपण दाखल केलेल्या तक्रारीबाबत इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय प्रोग्रेस आहे ही गोष्ट इन्फॉर्म करणं देखील मॅन्डेटरी केलंय. त्याचप्रमाणे एव्हिडन्स कलेक्शनसाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाला कन्सिडर करत आपल्याला फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन सारख्या गोष्टींना पण या ठिकाणी प्राधान्य दिलेलं दिसतंय. तसंच ज्या ज्या लोकांवरती या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबतची जबाबदारी दिली आहे त्यांनी जर आपापली कार्य व्यवस्थित न पार पडल्यास त्यांना अकाउंटेबल देखील ठरवण्याची तजवीज या कायद्यामध्ये आपल्याला केलेली दिसते. सो ओव्हरऑल आपण असं म्हणू शकू की मॉडर्न क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला स्मूथली त्याचं फंक्शन ठेवायचं असेल तर त्यासाठी नागरिकांची सुरक्षितता हा महत्वाचा उद्देश घेऊन या कायद्याची निर्मिती झालेली असावी. अच्छा, जसं आता तुम्ही म्हटलात की एक ट्रान्सपरन्सी निर्माण करणं हे या कायद्याचं महत्वाचं उद्दिष्ट आपण आता सांगितलं. मॅडम, BNSS या कायद्याची अंमलबजावणी प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजेच उत्तरलक्षी स्वरूपाची असणार आहे की कसं? म्हणजे याबद्दल थोडं सांगा की काय आम्ही ऐकलेले आहेत शब्द की प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट, रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट, तर याचीही थोडी माहिती सांगितली तर बरं पडेल. हो, निश्चित सर. कारण आपण जेव्हा या कायद्याच्या अंमलबजावणीचा स्वरूप बघणार आहोत तर पहिल्यांदा आधी प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे काय आणि रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर जनरली प्रॉस्पेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ आपण म्हणू शकतो की ज्या दिवशी एखादा कायदा अंमलात येतो त्या दिवसापासून घडणाऱ्या पुढील घटनांना त्या कायद्याच्या तरतुदी लागू होतात. त्याला आपण म्हणतो प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट किंवा प्रॉस्पेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन. आणि दुसरा मुद्दा राहतो तो म्हणजेच रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. याचा अर्थ तो कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच्या ज्या घटना असणार आहेत, म्हणजेच आधी घडून गेलेल्या घटना, त्यांना सुद्धा
त्या कायद्याच्या तरतुदी लागतात तेव्हा त्या कायद्याला आपण रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट असलेला कायदा म्हणत असतो. आता राहिला मुद्दा, BNSS या कायद्याची अंमलबजावणी कोणत्या स्वरूपाची आहे, प्रॉस्पेक्टिव्ह आहे का रेट्रोस्पेक्टिव्ह? तर आपल्याला या कायद्याच्या कलम 531 मध्ये याचं उत्तर थोडंफार मिळू शकतं. ते म्हणजेच आपल्याला नेहमी बऱ्याच कायद्यांच्या शेवटाला जो एक सेक्शन असतो तो म्हणजे रिपील आणि सेव्हिंग, म्हणजे आधीची कोणती गोष्ट काढून टाकली गेली आणि कुठची गोष्ट सेव्ह केली गेली, जतन केली गेली. त्यामुळे हा सेक्शन सुद्धा आपल्याला या गोष्टी समजण्यासाठी मदत करतो. अच्छा. या कलमाच्या तरतुदीनुसार 1 जुलै 2024 ही तारीख, म्हणजेच हा कायदा ज्या दिवशी अंमलात आला ती तारीख. आता या तारखेपूर्वी जेवढे पेंडिंग असलेली प्रकरणं, मग ते एखादं अपील असेल, ॲप्लिकेशन असेल किंवा एखादी ट्रायल असेल, एन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन असेल, तर त्याला आपण CRPC म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदी लावणार आहोत. अच्छा. म्हणजेच त्या प्रकरणांसाठी आपल्याला BNSS चा इफेक्ट हा प्रॉस्पेक्टिव्ह नेचरचा आहे असं आपण म्हणू शकतो. पण आपण जर फौजदारी प्रक्रिया संहिता याचं कलम 436A आणि आता त्याचं बदलून BNSS मधील कलम आहे 479, याच्यामध्ये एक तरतूद केलेली आहे त्याच्या इफेक्ट बाबत, म्हणजे त्या तरतुदीच्या इफेक्ट बाबत आपण जर बोलायचं म्हटलं, मुळात आधी हे कलम एखाद्या व्यक्तीला आपण मॅक्झिमम किती काळासाठी डिटेन करून ठेवू शकतो याबाबतची प्रोव्हिजन सांगतं. त्यामुळे 436A हा जो पूर्वीच्या कायद्याचा कलम होता त्याच्यामध्ये अशी स्पेसिफिक प्रोव्हिजन नव्हती जी आत्ताच्या कलमामध्ये आणली गेली आहे. ती म्हणजे अशी की एखादा व्यक्ती जर का एखाद्या ऑफेन्ससाठी प्रिझनमध्ये ठेवला गेला असेल, अजून त्याची ट्रायल देखील सुरू झालेली नाही आहे आणि त्याच्यावरती लावण्यात आलेला जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याची शिक्षा, त्या शिक्षेच्या 1/3 काळ त्याने जर का प्रिझनमध्येच घालवला असेल तर त्याला जामिनावरती मुक्तता मिळू शकते. तो जामिनासाठी अप्लाय करू शकतो. आता ही जी तरतूद होती ती पूर्वीच्या CRPCच्या कायद्यामध्ये आपल्याला नमूद केलेली दिसून येत नाही, जी की या कायद्याने नमूद केली आहे. आता ही जी सिच्युएशन आहे ती यापूर्वीही होती असेल, म्हणजे एखादा व्यक्ती अननेसेसरी त्याची ट्रायल अजून पेंडिंग आहे आणि तो प्रिझनमध्ये आपलं आयुष्य घालवत आहे. 1/3 पेक्षा जास्त काळ जर का त्याने प्रिझनमध्ये घातला असेल आणि त्यावेळी जरी तरतूद नसली तर त्याला आता या नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार फायदा घेता येऊ शकतो किंवा त्याचा बेनिफिट त्याला मिळू शकतो. त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो की हा कायद्याचं स्वरूप रेट्रोस्पेक्टिव्ह नेचरचं दिसतं. म्हणजे जिथे बेनिफिशियल लेजिस्लेशन असेल तर आपण त्याचा इफेक्ट हा जनरली रेट्रोस्पेक्टिव्ह नेचरचा समजतो. म्हणून आपल्याला या कायद्याची अंमलबजावणी थोडीशी प्रॉस्पेक्टिव्ह थोडीशी रेट्रोस्पेक्टिव्ह अशा अर्थाने सांगता येऊ शकते. मॅडम, BNSS कायद्याच्या माध्यमातून अटक प्रक्रियेमध्ये काही बदल झालेत का हो? काय सांगाल? हां सर, आता काही गोष्टी आपण जर बघायला गेलो तर सेक्शन्सचे नंबर बदललेत किंवा काही गोष्टी एकाच सेक्शनमध्ये मर्ज केलेल्या दिसतील आपल्याला, परंतु काही गोष्टी नव्याने पण इंट्रोड्यूस केलेल्या दिसू शकतात. आता मुळामध्ये अटक ही जी संकल्पना आहे ना, तर ती ऑफेन्सशी कनेक्ट आहे, म्हणजे गुन्ह्याचं स्वरूप कसं आहे त्याच्याशी कनेक्ट आहे. गुन्हे कॉग्निझिबल नेचरचे असू शकतात किंवा नॉन कॉग्निझिबल, ज्याला आपण दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्हे म्हणत असतो. आता FIR म्हणजेच गुन्ह्याची पहिली खबर ही जी बाब आहे ती खरं तर कॉग्निझिबल नेचरच्याच म्हणजेच दखलपात्र गुन्ह्याच्या बाबतीमध्ये होत असते. त्यामुळे अरेस्ट हे विदाऊट वॉरंट आणि विथ वॉरंट अशा प्रकारे होतं. मग ज्याच्यामध्ये आपण कॉग्निझिबल नेचरचा ऑफेन्स असेल तर विदाऊट वॉरंट पोलिसांना अरेस्ट करण्याच्या पॉवर्स असतात. पण जर नॉन कॉग्निझिबल नेचरचा गुन्हा असेल तर मात्र त्यांना मॅजिस्ट्रेटची पूर्व परवानगी घ्यावी लागते. आता हा जो विदाऊट वॉरंट एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करण्याबाबतच्या जुन्या कायद्यानुसारच्या तरतुदी ह्या कलम 41 मध्ये नमूद आहेत आणि नवीन कायदा म्हणजेच आपण BNSS यामध्ये आपण कलम 35 यामध्ये त्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतील. आता नवीन ॲडिशन काय आहे तर कलम 35चा सबक्लॉज 7 हा जो आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक तरतूद अशी दिसेल की एखादा विकलांग व्यक्ती असेल किंवा 60 वर्षापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती असेल आणि त्याने 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेला अपराध केला असेल तर अशा व्यक्तीला अटक करण्यापूर्वी संबंधित पोलीस अंमलदाराला डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे ज्याला आपण उपअधीक्षक असं म्हणतो यांच्या पूर्व परवानगीशिवाय अटक करता येऊ शकत नाही. त्यामुळे ही एक नवीन तरतूद अटकेच्या प्रोव्हिजनमध्ये म्हणजे अटक करण्याच्या प्रोव्हिजनमध्ये आपल्याला नमूद केलेली दिसून येते. आणि अजून एक महत्त्वाची बाब जी झाली आहे, आपण फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम जर का 46 बघितलं
तर ज्याच्यामध्ये अरेस्ट हाऊ मेड म्हणजे अटक कशी करावी त्याच तरतुदी आता आपल्याला नवीन कायद्यामध्ये म्हणजेच BNSSमध्ये सेक्शन म्हणजेच कलम 43मध्ये नमूद आहे. आणि या 43चा आपण सबक्लॉज 3 पाहिला तर याच्यामध्ये एक नवीन तरतूद आपल्याला केलेली दिसेल. पूर्वी CRPCनुसार एखाद्या आरोपीला म्हणजेच गुन्हेगाराला हँडकफिंग करणं म्हणजे ज्याला आपण हतकडी म्हणतो ते घालणं अलाउड नव्हतं, कारण अपराधी लोकांचे सुद्धा ह्युमन राईट्स असतात, मानवी अधिकार असतात. बरोबर. आणि हे वेगवेगळ्या न्यायनिर्णयांद्वारे देखील म्हणजे जसं प्रेमशंकर शुक्लाचं मॅटर असेल किंवा सुनील बात्राची केस असेल याच्यामधून देखील ही गोष्ट स्पष्ट केलेली होती की हँडकफिंग अलाउड नव्हतं. परंतु BNSSच्या या कलमानुसार व्यक्तीने केलेला गुन्हा, त्याचं स्वरूप आणि त्याची गांभीर्यता या गोष्टींचा विचार करून काही ऑफेन्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये हँडकफिंग करणं अलाउ केलं गेलंय. मग असे कुठचे ऑफेन्स, जसं आपण म्हणू शकतो की एखादा व्यक्ती हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, ज्याला आपण म्हणतो सराईत गुन्हेगार आहे, किंवा रिपीटर ऑफेंडर आहे आणि तो पोलिसांच्या कस्टडीमधून पळून गेलेला आहे. त्याचप्रमाणे ऑर्गनाइज, ज्याला आपण संघटित गुन्हे म्हणतो, किंवा टेररिस्ट सारख्या ऍक्टिव्हिटीज असतील, ऍसिड अटॅक असेल, किंवा रेप, मर्डर किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग सारखे ऑफेन्सेस असतील. त्याचप्रमाणे मुलांच्या बाबतीमधील सेक्शुअल ऑफेन्सेस असतील, स्टेटशी रिलेटेड जे काही गुन्हे आहेत हे असू शकतील. तर या काही गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये मात्र हँडकफिंग करणं अलाउ केलेलं आहे. अच्छा मॅडम, अटक प्रक्रिया याबद्दलची माहिती आत्ताच आपण सांगितली, कोणत्या कोणत्या तरतुदी आहेत हेही आपण सविस्तर सांगितलं. आता BNSS कायद्यामध्ये गुन्हेगारी तपासामध्ये डिजिटल पुराव्यांचा जो वापर केला जातो त्याबद्दल काही तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत का? सर, याबाबत जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्याच्या काळामध्ये डिजिटल उपकरणांचा वापर म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भागच झालेला दिसतो. अगदी खरं आहे. आणि मग नेहमीच्या कम्युनिकेशनच्या माध्यमामध्ये जसं की डिजिटल साधने किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर, मग त्याच्यामध्ये मोबाईल असेल, टेलिफोन असेल, बऱ्याचदा वायरलेस टेलिकम्युनिकेशन सारख्या गोष्टी असतील, कम्प्युटर्स असतील, ऑडिओ व्हिडिओ प्लेयर्स असतील, अशा असंख्य उपकरणांचा वापर आपण वाढवलेला दिसून येतो. आणि जेव्हा या उपकरणांचा वापर वाढतो त्याचप्रमाणे त्या उपकरणांच्या अनुषंगाने गुन्हेगारी कृत्यसुद्धा आपल्याला वाढलेली दिसून येतात. मग जसं आपण सायबर क्राईम म्हणतो, हॅकिंग, डिजिटल फ्रॉड, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे क्राईमसुद्धा जे की या उपकरणांच्या वापराने आपल्याला केलेले दिसून येतात. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की CRPCमध्ये जेव्हा या उपकरणांच्या वापरामुळे गुन्हेगारी वाढते तर मग तशा गोष्टींचा तपास करण्यासाठी देखील आपल्याला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बाबतच्या तरतुदी पण तेवढ्या स्ट्रॉंग करण्याची गरज होती. पूर्वीच्या CRPCच्या तरतुदींनुसार आपल्याला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची बाब आहे ती साबित करणं, ज्याला आपण प्रूव्ह करणं म्हणतो, तर त्याच्यामध्ये काही क्लिष्टता होती. परंतु आता आपण जेव्हा BNSSद्वारे स्पेसिफिकली त्याच्यामध्ये मुळात इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये काय काय गोष्टी येतात हे स्पेसिफिकली एका डेफिनेशनद्वारे देखील स्पष्ट केलेलं दिसतं. आणि यावरून आपल्याला असंही दिसेल की ज्या अर्थी डेफिनेशनच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनला स्पष्टता दिलेली गेलेली असल्यामुळे डिजिटल पुरावा देखील, त्या बाबतीतल्या तरतुदी देखील याच्यामध्ये व्यवस्थितपणे नमूद केलेल्या दिसून येतील. अच्छा, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 म्हणजेच BNSS कायद्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती आजच्या भागात आपण ऐकलीत. यानंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत FIR किंवा EFIR, जामीन प्रक्रिया तसंच फॉरेन्सिक तपासणी या संदर्भातली माहिती. ही माहिती सांगण्याकरता पुन्हा एकदा आपल्यासोबत असतील ॲडव्होकेट स्मिता कांबळे मॅडम. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना BNSS कायद्याबद्दलची प्रारंभिक स्वरूपाची माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद सर. कायद्याचं ज्ञान सर्वांसाठी, विविध कायद्यांची माहिती आणि उपयोगिता तुमच्यासाठी. कायद्याची गोष्ट सोपी करून सांगतो आम्ही तुमच्याच शब्दात. ज्ञान कायद्याचं. कायदा कायदा